धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये कृषी साहित्य खरेदीचं धोरण का बदललं असा सवाल करत हायकोर्टाने राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितलेलं आहे। 2016 ला सुरू झालेल्या डीबीटी योजनेमध्ये बदल का असा सवाल देखील हायकोर्टाने केला। तर याचिकाकर्त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य असून सरकारने स्पष्टीकरण द्यावं असं मुंबई हायकोर्टाने म्हटलं आहे। याचिकेत नेमके कोणते आरोप? 2016 साली राज्य सरकारकडून डीबीटी योजना सुरू करण्यात आली। डीबीटी योजनेमध्ये कृषी साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान दिलं जात होतं। 2023 ला धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात डीबीटी योजनेमध्ये बदल केला गेला। योजनेमधील बदलामुळे कृषी विभागानंच कृषी साहित्याच्या खरेदीला सुरुवात केली। कृषी साहित्यामधल्या स्प्रे पंप खरेदीसाठी 1,500 रुपयांप्रमाणे 80 कोटी 99 लाखांचा निधी दिला जाणार होता। शासनानं 80 कोटी 99 लाखांच्या ऐवजी 104 कोटींची रक्कम खर्च करून स्प्रे पंप खरेदी केले। खरेदीमध्ये शासनाला एक पंप 3,425 रुपयांना पडला, म्हणजेच त्याची किंमत दुपटीने वाढली। सध्या यवतमाळच्या बाजारपेठेमध्ये याच एका पंपाची किंमत 2,650 रुपये इतकी आहे। शासनानं 3 लाख पंप खरेदी करून सुद्धा एका पंपाची किंमत 775 रुपयांनी वाढली। शासनाकडे कमी किमतीत पंप विकत घेण्याची संधी होती, मात्र जास्त किमतीमध्ये खरेदी करण्यात आली। शासनानं खरेदी केलेल्या पंपांची किंमत वाढली कशी, याचिकाकर्त्यांनी हा सवाल केलाय। किंमत वाढली, मग योजनेच्या नियमामध्ये बदल का केला, असा याचिकाकर्त्यांचा सवाल आहे। याचिकाकर्त्याच्या आरोपामध्ये तथ्य आहे, सरकारनं स्पष्टीकरण द्यावं असं कोर्टानं म्हटलंय। शासनाने 103 करोड रुपयाचे स्प्रे पंप विकत घेऊन शेतकरी लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याची किंमत प्रति लाभार्थी ही 3,625 रुपये घेतलेली आहे शासनाने, जेव्हा की सुरुवातीला शासनाने स्कीमनुसार फक्त 1,500 रुपये त्याची किंमत ठेवली होती आणि आजच्या तारखेत मार्केटमध्ये त्याची किंमत 2,600 रुपये आहे। सर, कोर्टाचं काय म्हणणं आहे? कोर्टाला हे लक्षात आलेलं आहे की इतक्या हाय कॉस्टमध्ये शासन का विकत घेत आहे। उच्च न्यायालयामध्ये जेव्हा एखादी कुठली केस होते किंवा पिटिशन होते, तेव्हा उच्च न्यायालय सरकारला जे काही बाबी विचारतात, सरकार योग्य वेळी त्याचे योग्य उत्तर देत असतं। मला वाटतं की सरकार या ठिकाणी जे काही धोरण बदललं असेल किंवा जे काही काळाची गरज असेल, सरकार त्याचं उत्तर देईल।